तर बातमी आहे कोकण विधानसभा मतदारसंघांबद्दल। कोकणातील विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजपचा ॲक्शन प्लॅन तयार झालेला आहे। कोकणातील विधानसभेची जबाबदारी रवींद्र चव्हाणांच्या खांद्यावर देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाणांवर पुन्हा एकदा कोकण विधानसभेची जबाबदारी टाकण्यात आली आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कोकण दौरे आता सुरू झालेत। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा ॲक्शन प्लॅन या ठिकाणी तयार झालेला पाहायला मिळतोय। लोकसभेप्रमाणे कोकणातल्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजप रवींद्र अस्त्र वापरण्याची शक्यता आहे। कोकणातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर देण्यात आलेली पाहायला मिळते आहे। कोकण विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण जे आहेत ते महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावण्याची शक्यता आहे। विधानसभेच्या अनुषंगानं बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कोकण दौरे सुद्धा सध्या सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कोकणात भाजप आपली ताकद मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावरती पूर्ण कोकणाची जबाबदारी देणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।